मामा, विधानसभा निवडणुकीत काय भूमिका असणार आहे? कारण वसईला महाविकास आघाडीचे नेते विजय पाटील यांचं नाव चर्चेमध्ये, मग नालासोपारामध्ये कोणाचं नाव चर्चेमध्ये असणार आहे आणि बोईसर मधून कोणाचं नाव चर्चेमध्ये असणार? बोईसरचा उमेदवार आमचा फायनल आहे, नालासोपाराचा सुद्धा फायनल आहे, पण ते आज आम्ही डिक्लेअर करू शकत नाही. पण आमचा उमेदवार हे योग्य आहे आणि काम करणार आहे, नक्कीच निवडून असं आम्हाला वाटतं. जनार्दन पाटील हितेंद्र ठाकूरांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. मग हितेंद्र ठाकूरांनी महाविकास आघाडीमध्ये येण्याची भूमिका घेतली तर तुमच्या शिवसैनिकांची काय भूमिका असणार? आम्हाला वरिष्ठांच्या आदेशाचं आम्ही पालन करणार. उद्धव साहेब जे आदेश देणार त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करतो. म्हणजे तुम्ही हितेंद्र ठाकूरचं स्वागत देखील करा. उद्धव साहेब जो आदेश देणार त्या पद्धतीने आम्ही काम करणार. हितेंद्र ठाकूरचा विषयानंतर. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा पालघर लोकसभेमध्ये पराभव झाला. आता हा पराभव का झाला, कसा झाला? खरंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे नेते आहेत पालघरचे, ते याचं आत्मचिंतन करतायत का? येणाऱ्या 3 महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची भूमिका काय असणार आहे? कारण सर्वेच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता येणार असं भाकीत आहे. असं असताना खास करून आपण जर पाहिलं तर वसई विधानसभा, नालासोपारा विधानसभा आणि बोईसर विधानसभा या तिन्ही विधानसभात बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला मतदारांनी 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलं. आपल्या सोबत चर्चेसाठी उपस्थित आहेत पालघरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वाक जनार्दन पाटील, जे नेहमीच आक्रमक झालेले आपल्याला दिसतात. जाणून घेऊया जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांची रणनीती काय असणार आहे. मामा, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. पालघरमध्ये आपण जर पाहिलं तर लोकसभेला खूप चांगली तयारी केली होती. आरोप झाले, प्रत्यारोप झाले, तुम्ही नितेश राणेंना धमकी दिलीत, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु कुठे कमी पडलं? काय झालं असं की पराभव झाला? पैशाचा खेळ झाला. 125 करोड रुपयाची पालघर जिल्ह्यामध्ये एक सीटसाठी वापरले. भरपूर पैसे झाला आणि आमची उमेदवार गरीब होती, त्याच्यामुळे आमची हार झाली. पण कुठेतरी प्रचारामध्ये कमी पडलात का? प्रचारामध्ये चांगला जोर होतं, सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होत्या. आमचा उमेदवार सुद्धा प्रचारामध्ये व्यवस्थित होते, पण काही 2-3 दिवस बाकी असताना जे काय पैशाचा खेळ झाला आणि पैशाने जे काय वोटिंग विकत घेतली गेली त्याच्यामुळे आमची हार झाली. परंतु हार आमची झाली असे आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही 2 नंबरला आहोत आणि 4 लाख वोटिंग आम्ही पार केलेली आहे. त्याच्यामुळे ती वोटिंग आम्हाला खूप झाली असं मला वाटते. कारण आमच्या विरोधात मनसेचे लोक होते, एकनाथ शिंदे आमच्या विरोधात होता, भाजपचे लोक होते. एवढं सगळं असताना आम्हाला 4 लाख वोटिंग येते, म्हणजे त्याच्यात आमचा विजय आहे असं आम्हाला वाटतं. डहाणूमध्ये तुम्हाला चांगली आघाडी मिळाली, परंतु जर आपण पाहिलं तर भुसारांच्या विक्रमगड मधला वगैरे थोडंफार कमी, म्हणजे कुठेतरी आपली माणसं फितूर झाली का? कुठेतरी पैसे झाले. आपल्या पट्ट्यात आदिवासी पट्टा हा जास्त मोठ्या संख्येने आहे आणि आदिवासी पट्ट्यामध्ये विकास हा बघितला जात नाही. तर पैसा जेव्हा फेकतात तर पैशाच्या मागे लोक जातात आणि पैशाने त्यांनी ते विकत घेऊन वोटिंग 1 लाखभर वोटिंग आमची गेलेली आहे. बहुजन विकास आघाडी कुठे कमजोर पडली ते आम्हाला माहित नाही, पण त्यांनी जर थोडासा जोर मारलं असतं तर नक्कीच आमचा विजय झाला असता असं मला वाटतं. म्हणजे बहुजन विकास आघाडीने जाणीवपूर्वक हे सगळं केलं असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, आम्ही असं सांगू नाही शकत, परंतु त्यांचं भरपूर कमी वोटिंग झालं ना. ते 2-2.5 लाखाच्या खाली राहिले, आम्ही 4 लाख पार केलं. तर जर ते आम्ही पूर्वी पण सांगितलं का 4-4.5चं जे लीड घेईल तो निवडून येणार, तर बहुजन विकास आघाडी कमी पडली. आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये नितेश राणेंचा या ठिकाणी दौरा झाला. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंचे खायचे वांदे हे शब्द वापरलात, त्याला तुम्ही प्रत्युत्तर देखील दिलात. परंतु त्याच नितेश राणेंचे जे वडील आहेत नारायण राणे, त्यांचा पण मोठा विजय झाला कोकणामध्ये. झाला, पैशाचा खेळ झाला कोकणामध्ये सुद्धा. पैसा भरपूर फेकला भाजपच्या लोकांनी आणि त्याच्यामुळे यांचा विजय करून घेतला. परंतु त्याचा काही फरक पडत नाही ना. महाराष्ट्रात जर बघितलं तर आज महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे आणि चांगलं सीट आमच्या आलेल्या आहेत. भाजपच्या सीट ज्या काही 41 पर्यंत होते, जेव्हा आमच्या जोडले युती असताना त्यांनी 23 सीट आणलेल्या होत्या, ते 12-13 वरती आले. फरक तर झाला ना. नाही, पण कुठेतरी एकनाथ शिंदे गद्दार आहेत या सगळ्या गोष्टी आता तुम्ही बोलू शकत नाही, कारण उद्धव ठाकरे गटापेक्षा एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यांनी 13 सीट लढवल्या, त्याच्यामधल्या 7 सीट त्या जिंकल्या. तुम्ही 22 लढून तुमच्याकडे 9 सीट आल्या. मग कुठेतरी आता एकनाथ शिंदेला टार्गेट करणं हे कितपत योग्य ठरणार आहे? नाही, एकनाथ शिंदे गद्दार तर आम्ही बोलणारच ना. गद्दारी केलेली आहे ते बोलणारच आहे. आणि एकनाथ शिंदे स्वतः एकटाच नव्हता ना, ते जोडला भाजप होतं, राष्ट्रवादी होती, भाजप होता, राष्ट्रवादी होती.
त्याच्यानंतर मनसे होता, हे सगळेच त्यांच्या जोडीला होते ना, त्याच्यामुळे त्यांचा विजय झालेला आहे. शिवसैनिकांनी एक भूमिका मांडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठेतरी आता एकनाथ शिंदेने आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे. याच्यामध्ये नुकसान शिवसैनिकांचं होतं आणि त्याच्या सुषमा अंधारेने त्याचं स्वागत देखील केलं होतं. भविष्यात हे दोन नेते एकत्र येतील असं वाटतं का तुम्हाला? वरिष्ठांचा जो काही आदेश असेल त्याप्रमाणे ते काम करतील. उद्धव साहेब ज्या पद्धतीने आम्हाला सांगणार तेच आम्ही हे करणार. त्या गोष्टीवर आजच आपण बोलू शकत नाही. नाही, पण कुठेतरी शिवसेनेच्या या लढाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला देखील फायदा झालेला आहे आणि काँग्रेसला देखील फायदा झालेला आहे. सुरुवातीला असं म्हणण्यात आलं होतं की जवळजवळ 16 ते 17 सीट ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे गटाला मिळतील, पण तसं न होता 14 सीट ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा तिथे उदय झाला, पण हे एकमेव करिश्मा चालला तो उद्धव ठाकरेंचा. मग हा नुकसान नाही झाला? नाही, मी तुम्हाला असं सांगतो की ज्यावेळी बाळासाहेबांनी भाजपला हात दिला तेव्हा भाजप मोठी झाली. आता काँग्रेसला हात दिला उद्धव साहेबांनी तर काँग्रेस मोठी झाली. ठाकरे ब्रँड आहे ना, ठाकरे ज्यांच्या खांद्यावर हात टेकतात ते मोठे होतात. नाही, पण बाळासाहेबांच्या विचारांचं काय? कारण बाळासाहेबांनी सांगितलं होतं की म्हणजे मी माझ्या शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही. आज कुठेतरी हे विचार जरा पटतात कशा? भाजपने जेव्हा शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते विचार करायला पाहिजे होते. भाजपने जे काही शिवसेना संपवायचे प्रयत्न केले त्याच्यामुळे हे सगळं घडलं. मामा, विधानसभा निवडणुकीत काय भूमिका असणार आहे? कारण वसईला महाविकास आघाडीचे नेते विजय पाटील यांचं नाव चर्चेमध्ये आहे. मग नालासोपारामध्ये कोणाचं नाव चर्चेमध्ये असणार आहे आणि बोईसर मधून कोणाचं नाव चर्चेमध्ये असणार आहे? बोईसरचाही उमेदवार आमचा फायनल आहे, नालासोपारचा सुद्धा फायनल आहे, पण ते आज आम्ही डिक्लेअर करू शकत नाही. पण आमचा उमेदवार हे योग्य आहे आणि काम करणार आहे, नक्कीच निवडून येईल असं मला वाटतं. मग त्याच्यातून काही धडा घेणार काय? लोकसभा पराभवाचा काही धडा घेणार का? कारण कुठेतरी पैशाने पण मजबूत असलेला उमेदवार हा हवाच. आताचं इलेक्शन जे आहे ते पैशावरच आहे, पूर्वीसारखं नाही. तत्व हे त्या गोष्टी नाही चालत. आता ज्याच्याकडे पैसा तो वोटिंग खेचतो. भारती तांबरेने जर मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो 20-25 करोड रुपये खर्च केले असते तर नक्की आम्ही निवडून नाही. आम्हाला 125 करोडची गरज नव्हती. आम्हाला खाली 25 करोड रुपये खर्च केले तरी आमचा विजय होता. परंतु कुठेतरी आमचा उमेदवार कमजोर पडला आणि त्याच्यामुळे आमची हार झाली. जनार्दन पाटील हितेंद्र ठाकूरांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. विधानसभेला कदाचित हितेंद्र ठाकूर असा निर्णय घेऊ शकतात, कारण एकंदरीत ज्या वेळेला अनालिसिस केले गेले त्यावेळेला ख्रिश्चन मतं आणि मुस्लिम मतं, कारण मुसलमानांनी तर फतवाच काढला होता की प्रत्येक मुसलमानाने म्हणजे 90% मुसलमानांनी मत जे आहेत ती महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिली, संपूर्ण भारतामध्ये दिली होती. आणि ख्रिश्चन जी लॉबी आहे ती देखील उभाटाकडे म्हणजे तुमच्या उद्धव ठाकरे गटाकडे वळली होती. असं असताना ख्रिश्चन मतं आणि मुस्लिम मतं याच्यावरती उद्धव ठाकरे यांच्या गटाचं वर्चस्व आहे, तर हिंदू मतांवरती भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे. कुठेतरी मधल्यामध्ये हितेंद्र ठाकूरांचा पेच होताना दिसतोय. मग हितेंद्र ठाकूरांनी महाविकास आघाडीमध्ये येण्याची भूमिका घेतली तर तुमच्या शिवसैनिकांची काय भूमिका असणार? आम्हाला वरिष्ठांचा आदेश असेल त्याचं आम्ही पालन करणार. उद्धव साहेब जे आदेश देणार त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार. म्हणजे तुम्ही हितेंद्र ठाकूरचं स्वागत देखील करा? उद्धव साहेब जो आदेश देणार त्या पद्धतीने आम्ही काम करणार. हितेंद्र ठाकूरचा विषय हा नंतरचा आहे. उद्धव साहेब त्यांना घेतील की त्यांना मदत करणार की नाही करणार तो विषय नंतरचा आहे. पण आम्हाला आदेश जे उद्धव साहेब आदेश देणार त्या पद्धतीने आम्ही काम करणार. कशी लढाई असणार आहे विधानसभेत? चांगलं आहे. आम्ही जिथे कुठे कमी पडले त्याचा आमचा अभ्यास चालू आहे आणि विधानसभेला चांगल्या पद्धतीने लढाई होईल. धन्यवाद मामा. तर हे होते जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाची तयारी काय हे जाणून घेण्यासाठी आपण जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांच्याशी चर्चा केली. असं असताना बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीमध्ये यायचं जर मनामध्ये घेतलं तर शिवसैनिकांची काय भूमिका असेल ते देखील आपण त्यांना विचारलं. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतच कळेल की कोणती आघाडी होईल आणि कोणती बिघाडी होईल. परंतु कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी मागे बहुजन विकास आघाडी मात्र पिछाडीवरती गेलेली आपल्याला दिसून येते. आता बहुजन विकास आघाडी ही पिछाडी कशी भरून काढणार हे काळच ठरलं. परंतु कुठे ना कुठे उद्धव ठाकरे गटाला चांगले दिवस विधानसभेत येणार हे मात्र खरं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.